अशोक खरात आणि सातारा झेडपी अध्यक्षपदाच्या राड्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी शिंदेंचे नेते आणि मंत्र्यांवरती जोरदार हल्लाबोल चढवलाय। या सरकारमध्ये शिंदेंच्या मंत्र्यांची किंमत काय हे समोर आलंय। त्यांच्या पक्षातील सगळे डरपोक असून भाजपाकडून फाईल दाखवल्यावरती ते शांत बसतात असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावलाय। त्याचबरोबर अशोक खरात प्रकरणात उपमुख्यमंत्र्यांसह ज्यांचे फोटो बाहेर आलेत त्या सर्वांवरती कारवाई करावी अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे। भाजपाने फाईल दाखवल्यानंतर ते शांत बसतात असा आरोप आदित्य ठाकरेंनी केलेला आहे। आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधलेला आहे। खरात आणि सातारा प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांचा जोरदार हल्लाबोल बघायला मिळतोय। सरकारमध्ये शिंदेंच्या मंत्र्यांची काय किंमत आहे ते समजलं असं विधान आदित्य ठाकरेंनी केलंय। दोन्ही बाजूला म्हणजे बंधुबाबा तर आहेतच, पण बंधू भक्त जे आहेत आणि बंधू सरकारमधले जे बंधू मंत्री आहेत त्यांना देखील त्यांच्यावर कारवाई होणं गरजेची आहे, त्यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे। मग उपमुख्यमंत्री असतील किंवा कुठचेही मंत्री असतील, ज्यांचे फोटो त्याच्यात आलेले आहेत, मग कोणी सांगतं ट्रायडंट हॉटेलमध्ये जे बंधुबाबा बोलवले होते एकनाथ शिंदेनी त्यावेळी त्याच्यात हे असतील, कोणी सांगतं गुवाहाटीला जाण्याचंच कारण हे होतं। या सगळ्या जो प्रकार आहे, एवढा गलिच्छ प्रकार आहे, एवढा घाणेरडा प्रकार आहे, एकेकाळीचा आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो आणि आता जे काही प्रकार दिसायला लागलेत, मग ह्या सातारा फाईल असू दे किंवा हे काय कॅप्स्टीन फाईल हल्ली याला बोलतात कॅप्टनच्या फाईल, तर मला वाटतं हे सगळे जे प्रकार आहेत महाराष्ट्र ह्याच्यात बदनाम होतोय, ह्या राजकीय पुढाऱ्यांनी हे लक्षात घ्यावं। सत्तेत दोन्ही जे आहेत पक्ष किंवा सगळे जे पक्ष आहेत ते एकमेकांशी कसं वागत आहेत, काय नेमकं चाललेलं आहे हे आता महाराष्ट्राला कळायला लागले। पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे, तुम्हाला एवढंच सांगेन की जे मिंदे गटातले ते सगळे डरपोक आहेत, कुठेही काही कोणी पुढे आवाज उठवणार नाही। त्यांना फाईली दाखवल्या जातील, ज्या फायलींच्या कारणांमुळे त्यांना पळायला लागलं, गुवाहाटीला जायला लागलं आणि मग सगळं काही शांत होईल, कुठेही काही होणार नाही। डरपोक लोक आहेत। ह्या सरकारमध्ये मिंदे गँगच्या मंत्र्यांची काय इज्जत आहे ही देखील कळली ना।